मोठ्या टोले जंग बांधकामावर कारवाई न करता गल्लीतील लहान बांधकामांवर टार्गेट पालकमंत्र्यांना निवेदन देणार। 16 ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना झाली। करवीर तालुक्यातील 36 गावे व हातकणंगले तालुक्यातील 5 अशा 42 गावांचा समावेश करण्यात आला। प्राधिकरण स्थापना झाल्यानंतर समाविष्ट गावांमध्ये बांधकाम परवानगी प्राधिकरणकडून द्यावी लागते। मात्र प्राधिकरणाचा जाचक अटी व कागदपत्राची पूर्तता होत नसल्याने अनेक बांधकामधारकांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत। गांधीनगर मार्केट परिसरात उचगाव, मुळशिंगी, वलीवडे, चिंचवड ह्या गावात 2018 पासून जवळपास 200 पेक्षा जास्त विनापरवाना बांधकामे झाली असून व होत आहेत। 2018 पासून प्राधिकरणने विनापरवाना काही बांधकामांवर पंचनामे, नोटीस व फौजदारी गुन्हे दाखल केले असता मात्र आज अखेर कोणत्याही ठोस कारवाई न करता फक्त ठराविक मिळकतीधारकांवर टार्गेट केले आहे। काही दिवसांपूर्वी प्राधिकरणतर्फे गल्लीतील बांधकामांवर मोजणी व पंचनामे केले, मात्र अनेक तक्रारी असूनही गांधीनगर मेन रोडवर अंदाजे 25,000 स्क्वेअर फूट विनावापराना बांधकाम केल्याचं उचगाव हद्दीतील गट क्रमांक 199 अ ब मध्ये मोटवानी व निरंकारी यांनी प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती अधिकार अंतर्गत लेखी माहिती दिली आहे। तसेच उचगाव ग्रामपंचायतीने ही वरील मिळकतधारकांना कोणतेही बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती दिली आहे। मात्र ह्या मिळकतीधारकावर आज अखेर कोणतीही कारवाई झाली नाही। लहान बांधकामांवर कारवाई व बड्या मिळकतीधारकांवर अभय देत असल्याचे स्पष्ट होत आहे। असे अनेक प्रकरणे असून ह्यामुळे कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा कायद्या पद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे। यामुळे कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी होत आहे। अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा। धन्यवाद।